हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 4 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे द्रव्याचे मोजमाप. पहा, यामागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मोलची संकल्पना आणि ॲव्होगाड्रो अंक या दोन संकल्पना पाहिल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित एक उदाहरण देखील पाहिलेलं होतं. आपण उदाहरण सोडवून त्याच्यामध्ये काय प्रूफ केलं होतं, तर उदाहरण सोडवून आपण पदार्थाची असणाऱ्या मोलची संख्या आपण काढलेली होती. म्हणजे n म्हणजे काय काढलं होतं, मोलची संकल्पना काय आहे, ॲव्होगाड्रो अंक काय आहे, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आणखी एक महत्त्वाची संकल्पना पाहणार आहोत. ती संकल्पना म्हणजे संयोजा, त्यालाच व्हॅलन्सी असं देखील म्हटलं जातं. पहा, आता संयोजा किंवा व्हॅलन्सी ही संकल्पना तुम्हाला काही नवीन नाही. तुम्ही इयत्ता 8वीमध्ये व्हॅलन्सी म्हणजे काय शिकलेला आहात. व्हॅलन्सी म्हणजे काय हो, तर संयोजा. आता संयोजा कोणाला म्हणायचं, तर संयोजा किंवा व्हॅलन्सी हा एक अंक आहे. जसा ॲव्होगाड्रो अंक होता त्याच पद्धतीनं व्हॅलन्सी किंवा संयोजा हा देखील अंक आहे. मग हा कसला अंक आहे, तर पहा, ज्या वेळेस एखादं संयुग तयार होतं, ज्या वेळेस एखादं रासायनिक बंध तयार होतं, म्हणजे केमिकल बॉन्ड फॉर्मेशन होतं, तेव्हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू काय करतात, वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात. काय करतात, ते एकमेकांना इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात. म्हणजेच त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. आता ती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण का बरं करायची, तर पहा, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कशासाठी करायची, टू अटेन स्टॅबिलिटी, टू मेंटेन स्टॅबिलिटी. पहा, एखादं कंपाऊंड किंवा एखादं इलेमेंट, एखादं मूलद्रव्य हे स्टेबल आहे किंवा एखाद्या मूलद्रव्याचा अणू हा स्टेबल आहे असं कधी म्हटलं जातं, जेव्हा त्याच्या बाह्यतम कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात तेव्हा तो अणू स्टेबल आहे, स्थिर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आणि ही स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तो काय करतो, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतूनच मग वेगवेगळ्या पद्धतीचे संयुग, वेगवेगळ्या पद्धतीचे रासायनिक बंध तयार होतात. पहा, म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करायची कशासाठी हे समजलं, तर कशासाठी करायची, त्याचं स्टॅबिलिटी किंवा त्याचं अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करायची. आता ही जी काही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आहे, म्हणजे काही परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉन दिले जातात, काही परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात, तर काही परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात, शेअर केले जातात, दिले जातात, डोनेट केले जातात, ॲक्सेप्ट केले जातात, घेतले जातात आणि शेअरिंग केलं जातं. ही जी काही दिलेल्या आणि घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे, हा जो काही नंबर आहे, याला संयोजा असं म्हटलं जातं. पहा, ही झाली छोटीशी व्याख्या, म्हणजे एकदम सोपी व्याख्या. पहा, मी संयोजा म्हणजे काय सांगितलं, तर दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, याला काय म्हणायचं, तर याला संयोजा म्हणायचं. ही एक छोटीशी व्याख्या मी केलेली आहे. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कोणतंही संयुग किंवा रासायनिक बंध तयार होतो ते कोणावरती अवलंबून असतं, पूर्णपणे इलेक्ट्रॉन स्वरूपणावरती. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन स्वरूपण हे देखील आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहोत. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनची वेगवेगळ्या कवचांमध्ये होणारी विभागणी, अणूच्या बाहेर जे काही वेगवेगळे कवच असतात त्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉनची होणारी विभागणी, याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणतो. आता या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरतीच सगळं अवलंबून असतं. कसं ते आपण पाहणारच आहोत. आधी आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय लिहूयात. पहा, इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे अणूच्या बाह्यतम कवचामध्ये, अणूच्या किंवा असं म्हणूयात अणूच्या वेगवेगळ्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉनची केलेली मांडणी किंवा केलेली विभागणी असं म्हटलं तरी चालेल, केलेली मांडणी किंवा केलेली विभागणी, याला इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हटलं जातं. आता पहा, मी काय म्हटलं, वेगवेगळ्या कवचांमध्ये. तर आता हा समजा अणू आहे, हे पहिलं कवच,
हे दुसरं कवच, हे तिसरं कवच असेल, हे चौथं कवच असेल. हे जे सगळ्यात बाहेरचं कवच आहे, हे सगळ्यात पहिलं जे कवच आहे हे तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात? के कवच, एल कवच, एम कवच आणि एन कवच. जे सगळ्यात बाहेरचं असतं त्याला बाह्यतम कवच असं म्हणतात, हो की नाही? बाह्यतम कवच असं म्हणतात. आणि प्रत्येक कवचाची जी इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता असते ती देखील कशी असते हो? ती देखील वेगवेगळी असते. आपण शिकलेलो आहोत 2, 8, 18, 32, के मध्ये 2, एल मध्ये के, एल, एम, एन. प्रत्येकाची इलेक्ट्रॉन धारण करून ठेवण्याची क्षमता किती असते? तर 2, 8, 18, 32 हे वेगवेगळे कवच आहेत. आणि जे सगळ्यात बाहेरचं असतं त्याला बाह्यतम कवच असं म्हटलं जातं. मग हे जे काही अणूच्या सगळ्यात बाहेरचं कवच आहे या बाह्यतम कवचालाच काय म्हटलं जातं? तर संयुजा कवच असं म्हटलं जातं. पहा, सो आता इथं आपण लिहूयात संयुजा कवच म्हणजे काय? अणूचे बाह्यतम कवच, सगळ्यात बाहेरचं कवच जे आहे त्याला म्हणतात संयुजा कवच. अणूचे बाह्यतम कवच किंवा त्यालाच व्हॅलन्स शेल असं देखील म्हटलं जातं. लक्षात आलं? बाह्यतम कवच कोणतं आहे? आता पहा, आपल्याला या बाह्यतम कवचामध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं? तर संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. पहा, संयुजा इलेक्ट्रॉन. जे मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं होतं, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं असेल समजा, हे चौथं. तर हे झालं. आपण पुन्हा काढूयात आकृती, थोडीशी नीट काढूयात. 1, 2, 3, 4. सपोज हे सगळ्यात बाहेरचं आहे म्हणजेच हे काय झालं? बाह्यतम कवच, हो की नाही? बाह्यतम कवचालाच काय म्हणतात? तर संयुजा कवच. आणि पहा, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर सपोज हे बाह्यतम कवच आहे की नाही, समजा मी इथे एक इलेक्ट्रॉन काढला आणि मी इथे एक इलेक्ट्रॉन काढला. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत कशामध्ये आहेत? संयुजा कवचामध्ये आहेत. मग जे इलेक्ट्रॉन संयुजा कवचामध्ये असतात त्या इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. पहा, जे इलेक्ट्रॉन किंवा आपण असं म्हणूयात संयुजा कवचामधील इलेक्ट्रॉनला संयुजा कवचामधील इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. समजलं? पहा, आता हे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरूनच काय ठरते हो? तर एखाद्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. कशावरून ठरते? तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून किंवा संयुजा इलेक्ट्रॉनवरून. पहा, एखाद्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे इलेक्ट्रॉन असतील तर काय होणार आहे? पहा, समजा एखाद्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये एवढे संयुजा इलेक्ट्रॉन असतील. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे जे संयुजा कवचामध्ये असतात. समजा 3 असतील तर त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन काय केले जातात? दिले जातात. म्हणजे हे काय केले जातात? डोनेट केले जातात. हे इलेक्ट्रॉन काय केले जातात? दिले जातात. जेव्हा एखाद्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतील तेव्हा ते इलेक्ट्रॉन काय केले जातात? त्याच्या वेळेस एवढे जेव्हा असतील तेव्हा तो इलेक्ट्रॉन घेतो. इथे इलेक्ट्रॉन काय केले जातात? इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले जातात. आता पहा, 4 आणि 8च्या बाबतीत काय होईल? तर 4च्या बाबतीत काय करतो? तो शेअर करतो इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करतो? तो शेअरिंग करतो. तर 8च्या बाबतीत काय होईल? जेव्हा एखाद्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये म्हणजे संयुजा कवचामध्ये 8 संयुजा इलेक्ट्रॉन असतील तेव्हा तो अणू स्टेबल असतो, तो स्थिर असतो. तो इलेक्ट्रॉन देतही नाही, तो इलेक्ट्रॉन घेतही नाही. म्हणजे तेव्हा तो काहीच करत नाही, तो ऑलरेडी स्टेबल आहे. म्हणजे त्याचं अष्टक हे काय आहे? पूर्ण आहे.
पहा, ज्या वेळेस 1 2 3 असतील तेव्हा काय करतो, तो देऊन टाकतो स्वतःकडे असलेले इलेक्ट्रॉन. जेव्हा अशा पद्धतीने एखादा अणू स्वतःमध्ये असलेले इलेक्ट्रॉन देतो तेव्हा त्या ठिकाणी त्याच्यावरती धनप्रभार तयार होतो. पहा, इलेक्ट्रॉन जेव्हा देतो त्यावेळेस त्याच्यावरती धनप्रभार निर्माण होतो. धनप्रभार निर्माण होतो आणि त्या धनप्रभारालाच कॅटायन्स असं म्हणतात. काय म्हणतात? कॅटायन्स असं म्हणतात. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतले जातात म्हणजे ॲक्सेप्ट केले जातात, म्हणजे इथं 8 होण्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे, इथं 3 इलेक्ट्रॉन घ्यावे लागणार आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि इथं 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच तो काय करणार आहे, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेणार आहे, म्हणजेच तो दुसऱ्याकडून उसनं घेणार आहे, म्हणजेच त्याच्यावरती तो कमीपणा येणार आहे. म्हणून अशा वेळेस जेव्हा केस असते तेव्हा त्याच्यावरती ऋण प्रभार येतो. त्यालाच काय म्हटलं जातं, तर एनायन्स असं म्हटलं जातं. पहा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा ऋण प्रभार निर्माण होतो आणि त्या ऋण प्रभाराला एनायन्स असं म्हणतात. आता पहा, प्रत्येक मूलद्रव्य काय करतो, एक मूलद्रव्य प्रत्येक दुसऱ्या मूलद्रव्याशी काय करतो, संयोग पावतो. कशा पद्धतीने संयोग पावतो, तर ही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून तो दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावतो आणि ही जी काही मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता आहे यालाच संयुजा असं म्हटलं जातं. पहा, सो इथं आपण आणखी एक व्याख्या लिहूयात. इथं लिहू का मी व्याख्या? पहा, एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावतो. ही मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता ही मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. आणि तो एकमेकांशी संयोग का पावणार आहे? टू अटेन स्टॅबिलिटी. 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्यासाठी, 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले की तो कसा होणार आहे, स्थिर होणार आहे, तो स्टेबल होणार आहे. आता पहा, आपण उदाहरणं पाहूयात कशा पद्धतीनं संयुजा काढायची असते. उदाहरणार्थ पहिल्यांदा मी या ठिकाणी लिहिते मूलद्रव्य, या ठिकाणी मी लिहिते त्याचा अणुअंक, या ठिकाणी मी लिहिते त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, या ठिकाणी मी लिहिते काय लिहूया तो, तर संयुजा इलेक्ट्रॉन. कारण की संयुजा इलेक्ट्रॉनवरतीच संयुजा अवलंबून असते. कशा पद्धतीनं काढायची, संयुजा इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी मूलद्रव्याची संयुजा. खूप सोपं आहे. पहा, तुम्हाला मी एक सूत्र देखील सांगणार आहे. पहा, आता सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण उदाहरणार्थ इथं काय घेऊयात, हायड्रोजन आहे समजा पहिला, दुसरा आहे हेलियम, तिसरा आहे लिथियम. आपण एक एक करत पाहत जाऊयात कशा पद्धतीनं पूर्ण करायचं. आता पहा, हायड्रोजनचा अणुअंक किती आहे बाळांनो, तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे हो, हे देखील 1 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही शिकलेला आहात इयत्ता 8वी मध्ये. इथं देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे वेगवेगळ्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉनची जी विभागणी होते त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हटलं जातं. पहा, आता संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहे, तो त्याच्या बाह्यतम कवचामध्ये 1च असणार आहे. सो आपण इथं किती लिहिणार आहे, 1च लिहिणार आहे. आणि याची संयुजा पण किती येणार आहे हो, तर 1च येणार आहे. पहा, आता हेलियम, हेलियमचा अणुअंक किती आहे, 2 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण ह्याचं किती आहे, 2च आहे. कारण की आपल्याला माहिती आहे पहिल्या कवचामध्ये
जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2 बसू शकतात. सो इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आलं? 2च आलं. आता संयुजा इलेक्ट्रॉन पहा किती येणार आहेत? समजा हा हेलियम आहे, हो की नाही? हे आपण शिकलेलो आहोत. हे पहिलं कवच आहे. इथे एक येणार, इथे एक येणार. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती येणार? तर 2. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते इलेक्ट्रॉन? त्याच्या बाह्यतम कवचामध्ये असणारे इलेक्ट्रॉन. आता हेलियमची संयुजा किती येणार हे आपल्याला पाहिजे. आता पहा हेलियमची संयुजा किती येणार हो? तर त्याचं जे काही आउटर शेल आहे, जे व्हॅलन्स शेल आहे म्हणजे संयुजा कवच आहे, ते कसं आहे? कम्प्लिटली फुलफिल आहे. 2 तिथं ऑलरेडी आहेत. तुम्ही म्हणणार की आता इथं किती त्याची व्हॅलन्सी यायला पाहिजे? तर 2 यायला पाहिजे. तर तसं होत नाही. पहा 2 हे जे आहेत, ही जी 2 उदाहरणं आहेत ही वेगळी आहेत, कारण की इथं एकच आहे, इथं 2च आहे. मग जास्तीत जास्त मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे के शेलची? ती 2 आहे आणि ती कम्प्लिटली फुलफिल आहे, म्हणजे ते काही घेणार नाही, देणार नाही. म्हणून हेलियमची संयुजा ही 0 येणार बाळांनो. लक्षात आलं? आता पहा लिथियमची किती येणार? लिथियमचा अणुअंक 3, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 1. इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन किती असणार? तर पहा जे बाह्यतम कवचामध्ये म्हणजे इथं जे आहेत ते काय आहेत? त्याचे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. ते किती आहेत? 1 आहेत. मग त्याची संयुजा देखील 1 येणार. आता पहा संयुजा ही इलेक्ट्रॉन स्वरूपणावरती अवलंबून असते. इलेक्ट्रॉन स्वरूपण समजा मी तुम्हाला एक सूत्र सांगते आणि एक सोपी ट्रिक सांगते. पहा ज्या वेळेस एखाद्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2, 3 असे इलेक्ट्रॉन असतील तेव्हा तेवढे जे इलेक्ट्रॉन आहेत तीच त्यांची संयुजा. लक्षात आलं? जेव्हा एखाद्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 5, 6, 7 एवढे इलेक्ट्रॉन असतील तेव्हा त्यांना स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी किंवा स्थिरता मिळवण्यासाठी जेवढ्या इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ती संख्या म्हणजे त्यांची संयुजा. ओके. आणि 8च्या बाबतीत ते देणारही नाहीत, घेणारही नाहीत, 0. आणि 4च्या बाबतीत जेवढी काही त्याची संयुजा इलेक्ट्रॉन असतील तेवढीच त्याची संयुजा असणार आहे. सो आपण इथे सूत्र लिहूयात का? पहा समजा एखाद्या इथं लिहिते मी संयुजा इलेक्ट्रॉन जर 1, 2 आणि 3 असतील, 1, 2 आणि 3 असतील तर तीच त्यांची संयुजा असते. तीच त्यांची संयुजा असते. आता पहा जर का संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कवचेमध्ये असणारे हे 5, 6 आणि 7 असतील तर काय करायचं? तर 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन करायचं. 8 का करायचं? कारण की हे ऑक्टेट कंप्लीट म्हणजेच अष्टक पूर्ण होण्यासाठी आपल्याला 8 इलेक्ट्रॉन लागतात. मग 8 वजा हे इलेक्ट्रॉन करायचे. सो मी असं लिहिते 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन. आणि जेव्हा 8 असेल तेव्हा 8 वजा 8 करायचं म्हणजे तिथं किती येणार आहे? 0 येणार आहे. सो आता आपण इथं पाहूयात. पहा 4 नंबर लिथियम. इथं काय लिहूयात आपण? बेरिलियम. बेरिलियमचा अणुअंक 4, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 2. संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत? इथं 2 आहेत म्हणजे याची संयुजा पण किती झाली? 2 झाली. 5 पहा बोरॉन 5, 2 आणि 3 संयुजा इलेक्ट्रॉन इथं किती आहेत? हे जे अंडरलाईन केले ते संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. तीच त्याची संयुजा असणार आहे. पहा आता 6 कार्बन आहे. कार्बनचा अणुअंक 6 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 4 आहे. इथं संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत? 4 आहेत. सो त्याची संयुजा पण 4 आहे. सो आता पहा 7 नायट्रोजन आहे. नायट्रोजनचा अणुअंक 7, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 5. किती संयुजा इलेक्ट्रॉन आहे तो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन ते किती आहेत? 5 आहेत. जेव्हा 5 असतील पहा ते मी इथं लिहून घेतले. आता तुम्ही काय करणार? इथं 5 लिहिणार का? तर नाही. जेव्हा 5 असतील तेव्हा काय करायचं? 8 वजा 5 करायचं किंवा 8 पूर्ण होण्यासाठी त्याला किती कमी आहेत तेवढी त्याची संयुजा लिहायची. म्हणजे मी इथं किती लिहिणार हो?
8 वजा 5 बरोबर 3. लक्षात आलेलं आहे. पहा आणखी आपण घेऊयात ऑक्सिजन घेऊयात. ऑक्सिजनचा 8 आहे, 2 इथं 2 आणि 6 येणार. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले 6. 8 वजा 6 इथं मी 2 लिहिणार आहे, 2 त्याची संयुजा येणार. त्याच्यानंतर 9 आणि 10 फ्लोरीन आहे. त्याच्यानंतर निऑन आहे. पहा फ्लोरीन अणुअंक 9, 2 आणि 7 संयुजा इलेक्ट्रॉन 7. 8 वजा 7 त्याची संयुजा किती आली. सो निऑनची फ्लोरीनची संयुजा किती आली 1 आली. आता निऑन 10, 2 आणि 8, 8 आले. 8 वजा 8 संयुजा किती आली हो तर 0 आलेली आहे. लक्षात आलेलं आहे. संयुजा म्हणजे कशा पद्धतीने काढायची पहा. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं ते लक्षात ठेवायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं काय ठेवायचं हे 2 वेगळी उदाहरणं आहेत. कोणतं हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजनची संयुजा एकच असते कारण की एकच इलेक्ट्रॉन आहे. हेलियमचं जे काही बाह्यतम कवच आहे ते कम्प्लिटली फुलफिल्ड आहे म्हणून त्याची संयुजा ही 0 लिहायची. बाकीच्यांच्या बाबतीत मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. आता पहा आपण पुढची संकल्पना पाहणार आहोत. ती पुढची संकल्पना आहे ती म्हणजे परावर्ती संयुजा म्हणजे त्याला व्हेरिएबल व्हॅलन्सी असं देखील म्हटलं जातं. पहा परावर्ती संयुजा. आता परावर्ती संयुजा म्हणजे काय तर व्हेरिएबल व्हॅलन्सी. परावर्ती संयुजा संयुजा म्हणजे समजलं. आता आपण परावर्ती संयुजा पाहूयात. पहा काही मूलद्रव्य अशी आहेत की ते एक संयुजा न दाखवता 2 संयुजा दाखवतात. म्हणजे ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करताना मूलद्रव्याचे जे इलेक्ट्रॉनची संख्या आहे ते काय करतात संख्येपेक्षा एकापेक्षा एक किंवा एकापेक्षा जास्त संख्येने ते इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात. म्हणजे एकच नाही देत ते, कधी कधी 1 देतात, कधी कधी 2 देतात. म्हणजे अशा वेळेस त्या वेगवेगळ्या संयुजा दाखवतात. अशा संयुजेला परावर्ती संयुजा असं म्हणायचं. पहा मग कोणती मूलद्रव्ये अशी आहेत की जी परावर्ती संयुजा दाखवतात तर पहा आपल्या आवर्त सारणीमध्ये जी मूलद्रव्य आहेत कोणती जी डी ब्लॉकमधली आहेत. जो डी ब्लॉक आहे त्या डी ब्लॉकमधले जे मूलद्रव्य आहेत हे मूलद्रव्य परावर्ती संयुजा दाखवतात. पहा कशा पद्धतीने परावर्ती संयुजा दाखवतात कारण की ते कधी कधी इलेक्ट्रॉन देतात घेतात आणि हे इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात ते एक नाही घेत तर संख्येने 1 किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देतात घेतात. म्हणजे ते वेगवेगळ्या संयुजा दाखवतात म्हणून त्यांची जी संयुजा असते त्यांना परावर्ती संयुजा असं म्हटलं जातं. पहा उदाहरणार्थ समजा कॉपर हा जो आहे कॉपर तांबे याचा पहा अणुअंक याचा किती आहे पहा तर 29 अणुअंक आहे. याचा अणुअंक आहे किती आहे 29. आता अणुअंक 29 आहे म्हटल्यानंतर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येणार हो तर इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 18 आणि 1. म्हणजे याच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन झाले 1 इलेक्ट्रॉन झाले. बाह्यतम कवच म्हणजेच संयुजा कवच. संयुजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन यामध्ये किती आले 1 आले. म्हणजेच त्याची संयुजा किती झाली 1 झाली. हे तर क्लिअर झालं. पहा हे काय आहे संयुजा कवच म्हणजेच सगळ्यात बाहेरचं. त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन काय म्हणायचं त्याला तर संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर. त्या संयुजा इलेक्ट्रॉनवरती संयुजा डिपेंड असते हे मी तुम्हाला सांगितलं. हा एक जो आहे इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे दुसऱ्याला देऊन टाकणार आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले जातात तेव्हा त्यांच्यावरती धनप्रभार येतो हे तर तुम्हाला माहीत आहे. पहा म्हणजे पहा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा काय करणार आहे तो देऊन टाकणार आहे. म्हणजे याची संयुजा किती झाली तर याची संयुजा +1 झाली. त्याच्यावरती धनप्रभार का आला हे मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा 1, 2, 3 इलेक्ट्रॉन दिले जातात तेव्हा त्यांच्यावरती धनप्रभार येतो आणि त्यांना कॅटायन्स म्हणतात. जेव्हा इलेक्ट्रॉन घेतले जातात तेव्हा त्यांच्यावरती ऋणप्रभार येतो आणि त्यांना
ॲनायन्स असं म्हटलं जातं. पहा आता हे तर एक दिलं, मग एवढंच होतं का त्याचं? तर नाही होत. कधी कधी हा जो कॉपर आहे किंवा हे जे तांबे आहे ते काय करतं, ह्या 18मधील त्याला आणखी वाटलं की या 18मधील आणखी एक इलेक्ट्रॉन द्यावा, तर ह्या 18मधील एक इलेक्ट्रॉन देखील तो देतो. म्हणजे किती दिले त्यानं? 2 दिले. म्हणजेच त्याच्यावरती किती धनप्रभार आला? तर 2 धनप्रभार आला. म्हणजे अशा वेळेस त्यानं किती वेळा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली? एक किंवा एकापेक्षा जास्त वेळा केली. जेव्हा तो एक किंवा एकापेक्षा जास्त वेळा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करणार आहे, एक किंवा एकापेक्षा संख्येने जास्त इलेक्ट्रॉन घेणार आहे, तेव्हा त्याची जी संयुजा असणार आहे ती संयुजा कशी असणार आहे? परावर्ती संयुजा असणार आहे. म्हणून कॉपर हा काय करतो किंवा तांबे हे काय करतं, तर परावर्ती संयुजा दाखवतो. पहा, म्हणून एक तर त्याच्यावरती कसं येणार पहा, म्हणजे Cu जेव्हा हा एक देणार तेव्हा Cu प्लस किंवा एक धनप्रभार येणार, याला म्हणायचं क्युप्रस. याला काय म्हणायचं? क्युप्रस. याचं नाव काय आहे? क्युप्रस. आणि जेव्हा तो इथला पण इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे किती आले त्याच्यावरती? 2 आले, याला म्हणायचं क्युप्रिक. याला काय म्हणायचं? क्युप्रिक. अशा पद्धतीनं जेव्हा मूलद्रव्ये वेगवेगळी संयुजा दाखवतात तेव्हा मूलद्रव्यांच्या त्या संयुजाला परावर्ती संयुजा असं म्हटलं जातं. पहा, हे झालं एक उदाहरण. कशाचं उदाहरण झालं हे? तांबे. आता दुसरं आपण पाहूयात आयर्न किंवा त्यालाच लोखंड असं म्हणतात. हां, हे पण काय करतो, तर हे पण 2 वेगवेगळ्या संयुजा दाखवतं. कोणकोणते 2 संयुजा दाखवतं, तर Fe2+ असतं आणि Fe3+ असतं. Fe2+ जे आहे याला फेरस असं म्हटलं जातं, तर Fe3+ याला फेरिक असं म्हटलं जातं. याचं जे नाव आहे हे फेरिक आहे. पहा, आणखीन तिसरं एक आपण पाहूयात. पहा, मर्क्युरी किंवा पारा. तांबे हे आयर्न किंवा याला लोखंड म्हणतात, आणि हे पारा. पारा पण 2 वेगवेगळ्या परावर्ती संयुजा दाखवतो, व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवतो. कोणत्या 2? तर पहा, H+ याला मर्क्युरस असं म्हटलं जातं. मर्क्युरस असं म्हटलं जातं. आणि H+ नाही, Hg+. आणि Hg2+ असं जेव्हा असेल तेव्हा याला मर्क्युरिक असं म्हटलं जातं. आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. पहा, +1 क्युप्रस, +2 क्युप्रिक, Fe2+ 2 प्लस आहे ना फेरस, Fe3+ फेरिक, हे लक्षात ठेवायचं. Hg+ मर्क्युरस आणि Hg2+ मर्क्युरिक. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2 महत्त्वाच्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे संयुजा म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे परावर्ती संयुजा म्हणजे काय. दोन्ही पण महत्त्वाच्या संकल्पना आहेत. बोर्डवर मी जे काही लिहिते ते तुमच्या वहीमध्ये सगळं नोट डाऊन करून घेत चला. आता आपण थांबूयात.